Welcome student. Today we will learn the topic chemical thermodynamics. You know the definition of chemical thermo you know the definition of energy. Energy of a body is defined as capacity to do the work. म्हणजे एखाद्या बॉडीची एनर्जी म्हणजे त्याची काम करण्याची क्षमता किंवा त्याची काम करण्याची कॅपॅसिटी. दिस डेफिनेशन एम्प्लाइज दॅट द बॉडी विथ द हायर एनर्जी डू द मोर वर्क अँड एनर्जी विथ द लोअर एनर्जी कॅन डू द लेस वर्क. म्हणजे जर त्या बॉडीकडे एनर्जी मोर असेल तर ती बॉडी काय करणार आहे, जास्त वर्क करणार आहे. आणि जर त्याच्याकडं लोअर एनर्जी असेल तर ती बॉडी कमी काम करणार आहे. फॉर एक्झाम्पल, द बॉडी विच हॅज द राइज्ड वेट हॅज द हायर एनर्जी दॅन द वेट ॲट द ग्राउंड. म्हणजे जर एखाद्या बॉडी किंवा वेट आपण घेतलं आणि ते वेट रेज केलेलं असेल म्हणजे अप्पर पोझिशनला असेल तर त्याची एनर्जी काय असते, हाय असते दॅन द वेट ॲट द लोअर लेवल. फॉर एक्झाम्पल, आपण एक हॅमर घेतला, हातोडा घेतला आणि त्याच्या साइन आपल्याला दगड फोडायचा आहे. जर तो दगड तुम्ही जमिनीवर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्ही हातोडा जमिनीच्या लगत तुम्ही मारला तर त्याची एनर्जी काय असणार आहे, कमी असणार आहे. परंतु जर तुम्ही हातोडावर उंच केला आणि तो त्याच्यावरती घातला तर त्याच्यामध्ये जास्त एनर्जी आलेली असणार आहे आणि तो दगड काय होईल, इझिली फुटेल. म्हणजे त्याच्यामध्ये रेज्ड वेट असेल तर त्याची एनर्जी हायर असते दॅन द वेट ॲट दी ग्राउंड लेवल. लाईक द गॅस ॲट अ हाय टेम्परेचर हॅज मोर एनर्जी दॅन द गॅस ॲट अ लोअर टेम्परेचर. म्हणजे मोर टेम्परेचर असणारे गॅस काय करणार आहे, मोर वर्क करणार आहे दॅन द लेस टेम्परेचरपेक्षा. यू नो देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी किंवा डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, केमिकल एनर्जी. As well as there are the kinetic energy due to the motion of the object, as well as there is a potential energy due to the position of the object. These are different forms of energy and these different forms of energy are interconvertible. For example, we take the dam, example of dam. In dam, the water is stored in the reservoir. ह्या डॅमच्या रिझर्वायरमध्ये वॉटर स्टोअर केलेलं असतं आणि त्यामुळं ते वॉटर गॉट ए हाईट, वॉटरला काहीतरी हाईट प्राप्त झालेली असते. आणि त्याची जे पोझिशन वॉटरला आलेली आहे त्या पोझिशनमुळं त्याच्यामध्ये जी एनर्जी डेव्हलप होते ती एनर्जी असते पोटेन्शियल एनर्जी. आता ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे, वॉटर जोपर्यंत त्या डॅममध्ये स्टोअर केलेलं आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये जी असणारी एनर्जी असणार आहे ती पोटेन्शियल एनर्जी असणार. वेन वॉटर इज रिलीज्ड फ्रॉम दी आउटलेटमधून वॉटर तुम्ही काय करताय, रिलीज करताय. जेव्हा वॉटर आउटलेटमधून रिलीज केलं जातं ही पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. आता वॉटरला एनर्जी चेंज झालेली असणार आहे, वॉटरला कायनेटिक एनर्जी मिळालेली असणार आहे. आता ही जी कायनेटिक एनर्जी इज यूज्ड टू डॅश द रॉक्स ॲट दी बॉटम ऑफ डॅम किंवा त्या वॉटर जिथं पडतंय तिथं जे रॉक्स आहे त्याच्यावरती जर तुमचं हे वॉटर डॅश झालं किंवा त्याच्यावरती त्याचा प्रवाह पडला तर काय होणार आहे, इट डॅशेस द रॉक्स ब्रेक करण्याचं काम हे काय करणार आहे, वॉटर करणार आहे. आणि त्याच्यामध्ये ही जी कायनेटिक एनर्जी वॉटरची आहे इट इज कन्वर्टेड इन टू द हीट एनर्जी. जर हे जे वॉटर आहे, फॉलिंग वॉटर, इट इज यूज्ड टू रोटेट द टर्बाईन रोटेट करण्यासाठी जर तुम्ही हे वॉटर वापरलं की ज्याला कायनेटिक एनर्जी आहे, ते टर्बाईन रोटेट होणार आहेत
आणि तिथं काय केलं जाणार आहे, ही कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे एका फॉर्मच्या एनर्जीचं परत काय केलं जाणार आहे, दुसऱ्या फॉर्मच्या एनर्जीमध्ये कन्व्हर्जन केलं जाणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला अनेक एक्झाम्पल घेता येतील. आपण जर ड्रायसेल बघितलं तर त्या ड्रायसेलमध्ये केमिकल एनर्जी असते. आणि जेव्हा ते ड्रायसेलला तुम्ही एखादा बल्ब लावताय, ड्रायसेल चालू करताय, तेव्हा ही जी असणारी ड्रायसेलमधली केमिकल एनर्जी आहे, त्या केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होणार आहे. म्हणजे एका फॉर्मच्या एनर्जीचं कन्व्हर्जन हे दुसऱ्या फॉर्ममध्ये होत असतं. त्याचबरोबर तुम्ही जर इलेक्ट्रोप्लेटिंग बघितलं, म्हणजे मेटलला प्लेटिंग करतात, गोल्ड प्लेटिंग करतात, किंवा दुसऱ्या कुठल्याही आपल्याला धातूचं प्लेटिंग करायचं असेल, सिल्वरचं प्लेटिंग करायचं असेल, कॉपरचं प्लेटिंग करायचं असेल, तर त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोप्लेटिंग करत असतो मेटलचं. आणि हे इलेक्ट्रोलाइट आपण वापरलेले, याच्यामध्ये काय असतं, केमिकल एनर्जी याच्यामध्ये असणारी जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं, केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं. म्हणजे एका फॉर्मच्या एनर्जीचं कन्व्हर्जन इथं परत दुसऱ्या फॉर्मच्या एनर्जीमध्ये केलं जातं. आता जर आपण वेगवेगळ्या प्रोसेसेस बघितल्या, काही प्रोसेसेस फिजिकल असतील, काही केमिकल प्रोसेसेस असतील. ह्या आपण जर बघितलं, हे जे आपण एक्झाम्पल घेतोय बॉइलिंग ऑफ द वॉटर, ह्या बॉइलिंग ऑफ द वॉटरमध्ये वॉटर जे आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे, आणि ते लिक्विड फॉर्ममध्ये असणाऱ्या वॉटरला तुम्ही हीट करताय, तेव्हा त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, वेपर्समध्ये होणार आहे. म्हणजे जी लिक्विड स्टेट आहे त्या लिक्विड स्टेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, वेपर स्टेटमध्ये होणार आहे. आणि हे कन्व्हर्जन होत असताना त्याच्यामध्ये काय होत असतो, एनर्जी आहे त्या एनर्जीमध्ये चेंज होत असतो. त्याच्या पद्धतीने आपल्याला दुसरं अजून एक्झाम्पल बघता येईल, दॅट इज द हीटिंग ऑफ द आईस. आईसला जर तुम्ही हीट केलं, आईस हा सॉलिड फॉर्ममध्ये आहे, जेव्हा तुम्ही हीट करताय तेव्हा त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, लिक्विड फॉर्ममध्ये होणार आहे. आणि इथं सुद्धा काय होणार आहे, जी आईची एनर्जी आहे त्या आईच्या एनर्जीचं सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. अशा पद्धतीनं एनर्जीचे फिजिकल आणि केमिकल प्रोसेसेसमध्ये काय होतात, चेंजेस होतात. दुसरं आपण घेतोय कंबशन रिॲक्शन. याच्यामध्ये आपण कार्बन घेतोय आणि एक्सेस ऑफ एअरमध्ये तो काय करतोय, आपण बर्न करतोय, तेव्हा त्याचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होणार आहे, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमध्ये होतं. इथं सुद्धा एनर्जीमध्ये काय होतात, चेंज होतात. म्हणजे अशा ज्या सगळ्या एनर्जीचे फॉर्म आहेत त्या एनर्जीच्या एका फॉर्मचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होत असतं, दुसऱ्या फॉर्ममध्ये होत असतं. आणि मग आपण बघतो की एनर्जीचं एका फॉर्मचं कन्व्हर्जन दुसऱ्या फॉर्ममध्ये होत असताना जेवढ्या मॅग्निट्यूडमध्ये एका फॉर्ममधली एनर्जी असते तेवढ्या सगळ्या एनर्जीचं कन्व्हर्जन दुसऱ्या फॉर्मच्या एनर्जीमध्ये होत असतं. म्हणजे आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहीत आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो एनर्जी इज नॉट क्रिएटेड, एनर्जी इज नॉट डिस्ट्रॉयटेड, वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू अनादर फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे एका फॉर्मच्या एनर्जीचं आपण कन्व्हर्जन काय करतोय, दुसऱ्या फॉर्मच्या एनर्जीमध्ये करतोय. एनर्जी आपल्याला निर्माण करता येत नाही किंवा ती आपल्याला नष्ट करता येत नाही. द टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट. युनिवर्समधली असणारी जी टोटल क्वांटिटी एनर्जीची आहे ती टोटल क्वांटिटी एनर्जी कशी राहते, कॉन्स्टंट राहते. आणि ह्यालाच आपण काय म्हणत असतो, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हणतो. आणि मग जर तुम्ही थर्मोडायनॅमिकमध्ये काय आहे, तर थर्मोडायनॅमिकमध्ये सुद्धा हाच काय केला जातो, लॉचा अभ्यास केला जातो. आणि मग थर्मोडायनॅमिकची आपण डेफिनेशन देतोय. आता हा थर्मोडायनॅमिकचं आपण डेफिनेशन बघत असताना पाठीमागच्या वर्षी आपला जो सिलेबस होता त्याच्यामधली आपण डेफिनेशन आधी बघतोय आणि त्याच्यानंतर आपण ह्या वर्षी जी तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे ती बघतोय. आता थर्मोडायनॅमिकची डेफिनेशन काय दिली त्यांनी, थर्मोडायनॅमिक्स इज अ ब्रँच ऑफ सायन्स, ही शास्त्राची शाखा आहे, विच डील्स विथ द स्टडी ऑफ द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. त्याच्यामध्ये एनर्जीच्या ह्या वेगवेगळ्या फॉर्मचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन, म्हणजे हे जे चेंजेस होतात तेव्हा कुठल्या क्वांटिटीमध्ये ते एनर्जीमध्ये चेंजेस होतात त्याचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर द एनर्जी चेंजेस टेकिंग प्लेस इन द फिजिकल अँड केमिकल प्रोसेसेस,
त्याचबरोबर फिजिकल प्रोसेसेस आणि केमिकल प्रोसेसेस होत असताना जे एनर्जीमध्ये चेंजेस होतात त्याचा सुद्धा अभ्यास ह्या कशामध्ये केला जातो, थर्मोडायनॅमिक्समध्ये केला जातो. आणि म्हणून आपण डेफिनेशन थर्मोडायनॅमिक्सची काय म्हणतोय, थर्मोडायनॅमिक्स इज अ ब्रँच ऑफ सायन्स which deals with the study of different forms of energy, the quantitative relationship between them, and the energy changes taking place in the physical and chemical processes. ह्या वर्षी त्यांनी काय तुम्हाला दिलंय, थर्मोडायनॅमिक इज अ कन्सर्न विथ द एनर्जी चेंजेस इन द फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये फक्त ही डेफिनेशन दिलेले आहे, थर्मोडायनॅमिक्स इज कन्सर्न विथ द एनर्जी चेंजेस इन फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे फिजिकल चेंजेस होत असताना, केमिकल चेंजेस होत असताना जो एनर्जीमध्ये चेंज होतो त्याचा अभ्यास, त्याच्याशी रिलेटेड सायन्स म्हणजे काय आहे, थर्मोडायनॅमिक्स आहे. आता जर तुम्ही बघितलं हे जे थर्मोडायनॅमिक्स आहे, हे थर्मोडायनॅमिक्स आपण विचार करताना हे ओरिजिनली फॉर्म्युलेटेड बाय द फिजिक्स अँड द इंजिनिअरिंग. म्हणजे ह्याचा शोध सुरुवातीला कुठे लागला तर फिजिक्समध्ये लागला आणि इंजिनिअरिंगमध्ये लागला. म्हणजे हे इंजिनिअरिंगचं सायन्स आहे, फिजिक्सचं सायन्स आहे, बट इट हॅज द ग्रेट इन्फॉर्मन्स इन द केमिस्ट्री. म्हणून परंतु त्याचा केमिस्ट्रीमध्ये अतिशय महत्त्वाचा रोल आहे आणि त्यामुळं आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्सचा अभ्यास करतो. आता काय इम्पॉर्टन्स आहे त्याचा केमिस्ट्रीमध्ये, तर थर्मोडायनॅमिक्स टेल्स अबाउट दी फिजिबिलिटी ऑफ द केमिकल रिॲक्शन. आपण केमिस्ट्रीमध्ये केमिकल रिॲक्शनचा अभ्यास करतो आणि त्याची फिजिबिलिटी जर आपल्याला माहीत करून घ्यायची असेल तर आपल्याला थर्मोडायनॅमिक्सचा अभ्यास करावा लागेल. मग फिजिबिलिटी कशाला म्हणलं जातं, तर फिजिबिलिटी इज द गिवन रिॲक्शन टेक्स प्लेस अंडर अ गिवन सेट ऑफ कंडिशन ऑर नॉट. म्हणजे दिलेल्या कंडिशनला, ज्या कंडिशन तुम्हाला दिलेल्या आहेत केमिकल रिॲक्शनसाठी, त्या केमिकल रिॲक्शन त्या कंडिशनला घडून येणार आहे का नाही हे प्रेडिक्शन करण्याचं काम हे कोण करत असतं, थर्मोडायनॅमिक्स करतं. त्याचबरोबर हे जे थर्मोडायनॅमिक्स आहे इट टेल्स अबाउट दी डायरेक्शन ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे तुमच्या केमिकल रिॲक्शन कुठल्या डायरेक्शनला जाणार आहे हे डायरेक्शन सांगण्याचं काम हे कोण करत असतं, थर्मोडायनॅमिक्स करतं. म्हणजे इथं आपल्याला हा थर्मोडायनॅमिक्सचा अतिशय महत्त्वाचा उपयोग ह्या केमिस्ट्रीमध्ये होत असतो. म्हणून आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्सचा अभ्यास करतो. आता केमिकल थर्मोडायनॅमिक्सची काय आपल्याला लिमिटेशन्स आहेत. काय लिमिटेशन आहे, द थर्मोडायनॅमिक्स डज नॉट गिव्ह इन्फॉर्मेशन ऑन दी रेट ऑफ द फिजिकल अँड केमिकल प्रोसेसेस. आपण बघतो की केमिकल रिॲक्शनचा किंवा एखादी केमिकल प्रोसेस आहे, फिजिकल प्रोसेस आहे, त्याचा आपल्याला रेट माहीत असणं आवश्यक असतं. म्हणजे त्याला आपण व्हिलॉसिटी असं म्हणतो केमिकल प्रोसेसची किंवा फिजिकल प्रोसेसची. परंतु केमिकल कायनेटिक्स आपल्याला त्याचा जो असणारा रेट आहे त्या रेटबद्दल काही इन्फॉर्मेशन देत नाही, हे त्याचं लिमिटेशन आहे. दुसरं लिमिटेशन त्याचं असं आहे, थर्मोडायनॅमिक्स डज नॉट डिस्क्राईब द सिस्टीम वेअर द चेंजेस आर टेकिंग प्लेस. म्हणजे ह्या सिस्टीममध्ये कुठले बदल होत आहेत त्या बदल आपल्याला सांगण्याचं काम कोण करत नाही, थर्मोडायनॅमिक्स करत नाही. इट डील्स विथ द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. ते फक्त काय सांगतं, तुमची एखादी प्रोसेस असेल त्याची इनिशियलला कंडिशन काय आहे किंवा त्याची फायनल स्टेटला कंडिशन काय आहे हे सांगण्याचं काम हे काम करतं आपल्याला केमिकल थर्मोडायनॅमिक्स करतं. ते त्याच्या असणारी पोझिशन सांगण्याचं काम, त्याच्यामध्ये कुठले चेंजेस झाले हे सांगण्याचं काम करत नाही, फक्त इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन आपल्याला सांगतं. इट डज नॉट कन्सर्न विथ द व्हॉट हॅपन टू ए प्रोसेस इन द पाथ बिटवीन टू स्टेट्स. म्हणजे दोन्ही स्टेटमध्ये इनिशियल असणारी सिस्टीम किंवा इनिशियल असणारी प्रोसेस फायनल स्टेटमध्ये जात असताना त्याच्या मार्गामध्ये कुठल्या पद्धतीनं ती सिस्टीम कुठल्या मार्गानं पोचली फायनल स्टेटला हे सांगण्याचं काम आपल्याला थर्मोडायनॅमिक्स करत नाही. म्हणजे काय म्हणतो आपण, इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दात तुम्ही असं सांगू शकता, इट डज नॉट टेल्स अबाउट द मेकॅनिझम ऑफ द प्रोसेस. म्हणजे त्या प्रोसेसचं मेकॅनिझम काय आहे हे मेकॅनिझम सांगण्याचं काम आपल्याला कोण करत नाही, थर्मोडायनॅमिक्स करत नाही. ते आपल्याला कशामध्ये बघावं लागतं, केमिकल कायनेटिक्समध्ये बघावं लागतं. अजून एक आपल्याला
आपल्याला त्याचं लिमिटेशन सांगता येईल की हे जे असणारं थर्मोडायनॅमिक्स आहे त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीचा अभ्यास केला जातो त्या लार्ज क्वांटिटीच्या प्रॉपर्टीचा अभ्यास केला जातो. म्हणजे ह्यूज क्वांटिटी, लार्ज नंबर ऑफ ॲटम्स, आयन्स अँड मोलिक्युल्स असणाऱ्या प्रॉपर्टीचा त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. म्हणजे हे जे असणारं सायन्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये मॅक्रो प्रॉपर्टीचा अभ्यास केला जातो. म्हणून असंही म्हणलं जातं थर्मोडायनॅमिक्स इज ए मॅक्रो सायन्स. हे अतिशय ह्यूज असं सायन्स आहे. आणि मग जर आपण बघितलं हे ह्यूज सायन्स आहे, मोठं सायन्स आहे, तर मग त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या सुद्धा कशा असतात, ह्यूज टर्म ह्या कशामध्ये वापरल्या जातात, तर ह्या थर्मोडायनॅमिक्समध्ये वापरल्या जातात. आणि मग ह्या ह्यूज टर्ममध्ये आपण बघतो की त्यामध्ये कुठल्या टर्म वापरल्या जातात, तर सिस्टीम आणि सराउंडिंग याचा विचार केला जातो. म्हणजे युनिवर्सचा विचार केला जातो. थर्मोडायनॅमिक्समध्ये कशाचा विचार केला जातो, युनिवर्सचा विचार केला जातो. आणि मग आपण हे जे असणारे युनिवर्स आहे त्या युनिवर्सचं क्लासिफिकेशन परत सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये केलं जातं. आणि मग तुम्हाला सिस्टीम आपण कन्सिडर करण्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि त्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितलं की तिथं तुम्हाला काय दिसणार आहे, एक आपण सिलेंडर घेतलेला आहे. त्या सिलेंडरमध्ये आपण काय घेतलेलं आहे, गॅस भरलेला आहे. आणि त्या गॅस काय केलेला आहे, इन्क्लोज केल्यानंतर ते सिलेंडर आपण फिट केलेलं आहे. आणि ते सिलेंडर आपण कशानं फिट केलेलं आहे, फ्रिक्शनलेस रिजिड मुवेबल पिस्टननं काय केलेलं आहे, आपण ते सिलेंडर क्लोज केलेलं आहे. आता हे जे सिलेंडर आहे की ज्याच्यामध्ये गॅस आहे, हे सिलेंडर तुमची एक सिस्टीम होऊ शकते. किंवा लॅबोरेटरीमध्ये तुम्ही एखादी जर केमिकल रिॲक्शन घडवून आणत असाल तर ती केमिकल रिॲक्शनसुद्धा काय होऊ शकते, सिस्टीम होऊ शकते. आणि मग अशा पद्धतीनं जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचे आपण डेफिनेशन काय कर देतोय, ए पार्ट ऑफ युनिवर्स अंडर द थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड ॲज अ सिस्टीम. म्हणजे युनिवर्सचा आपण एक छोटासा भाग घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन करणार आहे, ज्याच्यावरती आपण एक्सपेरिमेंट करणार आहे, असा जो युनिवर्सचा भाग असतो जिथं आपण इन्व्हेस्टिगेशन करतोय त्यालाच काय म्हणलं जातं, सिस्टीम असं म्हणलं जातं. आणि राहिलेला जो सगळा भाग आहे त्या सगळ्या भागाला काय म्हणलं जातं, सराउंडिंग असं म्हणलं जातं. म्हणजे आपण काय म्हणणार आहे, ऑल अदर पार्ट आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ सराउंड. आता दुसरा जो पार्ट आपण बघितला की आउटसाइड द सिस्टीम, सिस्टीमच्या राहिलेल्या बाजूला जो पार्ट असतो त्या पार्टला आपण काय म्हणत असतो, सराउंडिंग म्हणतो. ऑल अदर पार्ट्स ऑफ द युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ सराउंडिंग. म्हणजे हे सिलेंडर आहे, सिलेंडरच्या बाहेरचा भाग जो असेल तो भाग काय असणार आहे, तुमचं सराउंडिंग असणार आहे. तुम्ही एखाद्या केमिकल रिॲक्शन घेतलेले एका रूममध्ये तुमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्या रूमच्या बाहेरचा भाग हा काय येणार आहे, सराउंडिंग येणार आहे. आता सिस्टीम आणि सराउंडिंग हे काय केले जातात, सेपरेट केले जातात. आणि त्याच्यासाठी जी इमॅजिनरी लाईन असते त्या इमॅजिनरी लाईनला काय म्हणलं जातं, बाँड्री असं म्हणलं जातं. जसे आपण जिल्ह्याची बाँड्री बघतो किंवा राज्याची बाँड्री बघतो की तिथं सेपरेशन होतं, तिथं इमॅजिनरी लाईन असते. असंच इथं सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये बाँड्री ही काय असते, इमॅजिनरी लाईन असते की ज्याच्यामधून तुम्ही काय करू शकता, सिस्टीम सराउंडिंगपासून सेपरेट करू शकता. आता पुढे जाऊन आपण बघणार आहे टाईप्स ऑफ द सिस्टीम. ही सिस्टीम आहे, ह्या सिस्टीमचे परत काय होतात, टाईप पडतात. हे सिस्टीमचे टाईप कशानुसार पडत असतात, अकॉर्डिंग टू एक्सचेंज ऑफ द एनर्जी अँड मॅटर. आता तुम्हाला एनर्जी माहीत झालं, मॅटर सुद्धा तुम्हाला माहीत आहे. मॅटर इज एनिथिंग विच हॅज द मास अँड ऑक्युपाय द स्पेस इज कॉल्ड ॲज अ मॅटर. की ज्याला काहीतरी स्पेस ऑक्युपाय करतं युनिवर्सची आणि ज्याच्यामध्ये काय आहे तर काहीतरी वेट आहे, काहीतरी मास आहे, असा जो सबस्टन्स असतो त्याला आपण मॅटर असं म्हणतो. त्यालाच मराठीत आपण द्रव्य म्हणतो, द्रव नाही द्रव्य असं म्हणतो. आणि मग आपण बघतोय की हे जे सिस्टीम आहे ह्या सिस्टीमचे आपण 3 टाईप पडतोय. ते कशानुसार करतोय, द एक्सचेंज ऑफ द एनर्जी अँड द मॅटर. म्हणजे विथ सराउंडिंग, सराउंडिंग बरोबर इथं मॅटरमध्येचा आणि एनर्जीचा एक्सचेंज होतोय का याच्यानुसार आपण सिस्टीमचे 3 टाईप पडतोय, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम.
आता आपण बघितलं की ओपन सिस्टीममध्ये आपण काय त्याची डेफिनेशन बघण्याच्या आधी आपण त्याचं एक्झाम्पल बघतोय. इथं आपण काय घेतलेलं आहे, कप घेतलेला आहे आणि ह्या कपमध्ये काय आहे, कॉफी आहे. आणि हे कॉफी तुम्हाला दिसते, त्याच्यातनं काय होते, वेपर्स जे आहेत, वॉटर वेपर्स बाहेर पडत आहेत असं तुम्हाला दिसते. आता वॉटर वेपर्स बाहेर पडत आहेत म्हणजे वॉटर हे त्याच्यामधलं मॅटर आहे, म्हणजे मॅटर एक्सचेंज होतोय सराउंडिंगला. आणि तुम्ही तसाच तो कप ठेवल्यानंतर काय होणार आहे, हॉट टी आहे आपली किंवा हॉट कॉफी आहे, त्यातली काय होणार आहे, हीट एनर्जी सुद्धा सराउंडिंगला ट्रान्सफर केली जाणार आहे. आणि म्हणजे ओपन सिस्टीममध्ये दोन्हीचा ट्रान्सफर होतो, हीट ट्रान्सफर होते त्याचबरोबर मॅटरचं ट्रान्सफर होतं. अशी जी सिस्टीम असते त्या सिस्टीमला आपण काय म्हणत असतो, ओपन सिस्टीम. आणि मग ते आपण म्हणतोय सिस्टीम दॅट कॅन एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर विथ इट्स सराउंडिंग इज कॉल्ड ॲज अ ओपन सिस्टीम. आणि मग ह्या ओपन सिस्टीमचे आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल सांगता येईल. केमिकल रिॲक्शन कॅरीड आउट इन द ओपन कंटेनर. तुम्ही लॅबोरेटरीमध्ये ओपन कंटेनरमध्ये एखादी केमिकल रिॲक्शन करत असाल तर ती ओपन सिस्टीमचं काय असणार आहे, एक्झाम्पल असणार आहे. ॲनिमल्स असतील, प्लॅन्ट्स असतील, ह्युमन बिईंग असतील, याच्यामधून सुद्धा मॅटर काय केलं जातं, एक्सचेंज केला जातो. त्याचबरोबर एनर्जीसुद्धा एक्सचेंज केली जाते. म्हणून हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत, ओपन सिस्टीमचे आहे. दुसरा टाईप आहे क्लोज सिस्टीम. आणि त्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, कपामध्ये चहा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण लीड झाकण घातलेलं आहे, किंवा कपामध्ये कॉफी घेतलेली आहे त्याच्यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं, हे तुम्ही रूममध्ये ठेवल्यावरती काय होणार आहे, इथं फक्त एनर्जी एक्सचेंज होणार आहे, म्हणजे ही हीटच्या स्वरूपात एनर्जी बाहेर टाकली जाणार आहे. परंतु त्याच्यामधला कुठलाही मॅटर तुम्ही काय करू शकत नाही, सराउंडिंगला एक्सचेंज करू शकत नाही. कारण जी वाफ आहे, जे वॉटर आहे, ते काय होणार आहे, त्याच्यावरचं कंडेन्सेशन होणार आहे त्या लीडमुळं आणि ते परत त्या कशामध्ये येणार आहे, कंटेनरमध्ये येणार आहे, कपामध्ये येणार आहे. म्हणजे इथं फक्त कशाचं एक्सचेंज होतं आहे, तर एनर्जीचं एक्सचेंज होतं आहे, मॅटरचं एक्सचेंज होत नाही. अशी जी सिस्टीम आहे त्याला आपण काय म्हणतो, closed system, a system that can exchange energy and not the matter with its surrounding is called as a closed system. आणि त्याचं एक्झाम्पल आपण एक केमिकल रिॲक्शन कॅरीड आउट इन द क्लोज्ड वेसल, हे त्याचं काय होऊ शकतं, एक्झाम्पल होऊ शकतं. त्यानंतर तिसरा टाईप आपण बघतोय, दॅट इज द आयसोलेटेड सिस्टीम. आता आयसोलेटेड सिस्टीममध्ये आपण बघितलं, हा जो असणारा आपण चहा, टी असेल, हॉट टी असेल किंवा हॉट कॉफी तुम्ही थर्मास फ्लास्कमध्ये घेतलेला आहे. आणि थर्मास फ्लास्कमध्ये घेतल्यामुळं थर्मास क्लोज आहे आणि तो काय आहे, आयसोलेट केलेला आहे. आणि आयसोलेट सिस्टीममध्ये असल्यामुळं एनर्जीचं एक्सचेंज होणार नाही, त्याचबरोबर मॅटरचं सुद्धा एक्सचेंज होणार नाही. आणि अशी जी सिस्टीम असते त्या सिस्टीमला आपण आयसोलेटेड सिस्टीम असं म्हणतोय. म्हणजे सिस्टीम डज नॉट अलाउ टू एक्सचेंज either energy or matter with its surrounding is called as a isolated system. आणि मग त्याचं एक्झाम्पल तुम्हाला द हॉट टी इन द थर्मास फ्लास्क, हे तुम्हाला त्याचं काय करता येईल, एक्झाम्पल घेता येईल. इथंपर्यंतचा भाग आपण आज बघतो.